गणपती बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य आहे तो म्हणजे उकडीचे मोदक आणि उकड जर चांगली असेल तर तुमचे मोदक हे 100% चांगले बनणार. त्यांना छान अशा कळ्या येतात आणि मोदक वाफवल्यावरही ते चिरत नाही, तुटत नाही. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उकड काढणे. तर आज आपण कुकरमध्ये उकड बनवणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही उकड कशी काढायची ते आज आपण बघूया. अगदी नवशिकेसुद्धा सहज उकडीचे मोदक बनवू शकतील, इतकी सोपी ही रेसिपी आहे. चला तर मग बघूया उकडीचे मोदक कसे करायचे. यासाठी आधी आपण सारण बनवून घेऊ. कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलं. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा खसखस घालून घेऊ. खसखस अगदी 1 मिनिटं आपल्याला तुपावर परतून घ्यायची आहे. गॅस हा मंद आचेवर करायचा आणि खसखस भाजून झाली की त्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. मी अर्धी वाटी काजू आणि बदामाचे हे काप करून घेतले. तेही अगदी 1 मिनिटच आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता आपण जो नारळाचा कीस घेतला आहे, तो नारळाचा कीस कसा बनवायचा याचे ऑलरेडी मी 2 व्हिडिओ बनवलेले आहे आणि हा कीस मी आधीच बनवून ठेवला. त्यामुळे काम अगदी सोपं होतं. 2 कप नारळाचा कीस घालून घेतला. ओल्या नारळाचा कीस कसा बनवायचा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचसोबत मी आय बटनमध्ये देखील याची लिंक दिली. नक्की बघा, कारण असे पदार्थ जर तयार करून ठेवले तर तुमचं काम हे अतिशय सोपं होतं. झटपट तुम्ही मोदकाचं सारण काय, लाडू, करंजी काहीही बनवू शकता. 2 ते 3 मिनिटं खोबरं आपण तुपावर चांगलं परतून घेऊया. खोबऱ्याचा किस तुपावर चांगला परतून झाला आहे. त्यामध्ये आपण 1 कप गूळ घालून घेऊया. गूळ थोडासा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो लवकर विरघळला जातो आणि 2 कप खोबऱ्याचा किस घेतला होता त्यासाठी 1 कप आपण गूळ घालून घेतला आहे. या प्रमाणामध्ये जर सारण बनवलं तर ते अतिशय परफेक्ट सारण तयार होतं. जास्त गोडही होत नाही. पण जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार गूळ त्यामध्ये घालू शकता. आता आपण हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेऊया म्हणजे गूळ वितळेल. हे बघा गूळ वितळलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊ. पूर्वतयारी जर केलेली असेल तर सारण बनवण्यासाठी फक्त 10 मिनिटं लागतात. यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. गूळ वितळल्यावर सारण थोडंसं सैलसर होतं. यासाठी 5 मिनिटं मंद आचेवर आपण हे सारण थोडंसं घट्टसर करून घेऊ. हे बघा मोदकाचं हे सारण तयार आहे. फक्त 10 मिनिटामध्ये मी हे सारण तयार केलं. आता लगेचच उकड बनवूया. उकड बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ घालून घेतलं. मोदक बनवण्यासाठी वेगळं असं तांदळाचं पीठ येतं आणि तेच पीठ वापरलेलं आहे. वजनी प्रमाणात जर घेतलं तर 250 ग्राम तांदळाचं पीठ आहे. यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालून घेऊया आणि ते चांगलं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर ज्या कपाने किंवा ज्या भांड्याने तुम्ही तांदळाचं पीठ मोजून घेता, त्याच भांड्याने आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी इथे 1 कप पाणी घालून घेतलं आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं. यासाठीच पीठ मोजून घ्यायचं आणि ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घेता त्याच भांड्याने पाणी देखील घालायचं आहे. परत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी अजून 1 कप पाणी घेतलं आणि हे पाणी थोडंसं बेताने घालायचं. यासाठी कारण आपण आधी 1 कप पाणी यामध्ये घातलं होतं. थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. परत यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. तर जे 1 कप पाणी घेतलं होतं, त्यामधलं 3 ते 4 चमचे पाणी उरलं आहे. म्हणजेच पाऊण कप पाणी आपण या पिठीमध्ये घालून घेतलं. सुरुवातीला 1 कप पाणी आपण घातलं होतं आणि त्यानंतर पाऊण कप पाणी यामध्ये घालून हे पीठ आपण चांगलं भिजवून घेऊया. पीठ भिजवताना पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यापेक्षा जास्तीचं पाणी यामध्ये लागत नाही. 2 कप तांदळाच्या पिठासाठी पावणे 2 कप पाणी आपण यामध्ये घालून घेतलं. यापेक्षा कमी किंवा जास्त पाणी तुम्हाला लागू शकतं. आता हे पीठ भिजलं आहे की नाही तर कसं ओळखायचं? हाताला हे पीठ अजिबात चिकटत नाही म्हणजेच आपलं हे पीठ व्यवस्थित भिजलं आहे. त्यात पाण्याचं प्रमाण देखील योग्य आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप घालून घेऊया आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साजूक तूप घातल्यामुळे ही उकड छान फुलते, ती चिकटत नाही. यासाठी त्यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतला आहे. उकड आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. यासाठी एका कुकरच्या डब्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. म्हणजेच उकड ही डब्याला चिकटणार नाही. यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं तूप लावून घेतलं.
कुकरच्या डब्याला आपण थोडंसं तूप लावून झालं, की त्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घालून घेऊया. या पद्धतीने जर तुम्ही उकड बनवली, तर तुमची वेळेची बचत तर होईल, पण उकडही चुकणार नाही. नवशिकेसुद्धा सहज उकड बनवू शकतील. कुकरमध्ये आपण 1.5 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं. पाणी गरम झालं, त्यामध्ये आपण हा डब्बा ठेवून घेऊया आणि यावर झाकण ठेवायचं आहे. कारण वाफेने जर त्यामध्ये पाणी जमा झालं, तर उकड पातळ होईल. त्याला झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्या काढून झाल्या, कुकर थंड झाला, की त्यावरचं झाकण काढूया. कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झाल्या, की आपली ही उकड तयार होते. त्यावरचं झाकण काढूया. ही बघा उकड छान शिजली आहे. कोणतंही जास्तीचं टेन्शन न घेता अगदी सहज तुम्ही ही उकड बनवू शकता. उकड गरम आहे ती आपण परातीमध्ये काढून घेऊ म्हणजे आपल्याला ती चांगली मळून घेता येईल. आता आपण ही उकड परातीमध्ये काढून घेतली. अगदी सहज डब्यातून ही उकड बाहेर येते आणि तुम्ही बघू शकता डब्याला देखील जराही पीठ चिकटलेलं नाही. आपलं पीठही वाया जात नाही. सगळ्या पिठाची अगदी परफेक्ट अशी उकड निघते. आता एक पेला घ्यायचा, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ही उकड गरम असतानाच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. जर तुम्हाला असं मळायचं नसेल, तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून देखील तुम्ही ही उकड चांगली मळून घेऊ शकता. हाताला थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं आणि मग हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. अतिशय मऊ आपल्याला हे पीठ हवं त्यासाठी पीठ मळणंही तितकंच गरजेचं आहे. पीठ चांगलं मळून झालं की त्यावर 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया आणि पुन्हा चांगलं 5 ते 7 मिनिटं हे पीठ आपण मळून घेऊ. कारण पीठ जर चांगलं मळलं तर तुमच्या मोदकांना कळ्या या छान पडतील. मोदक वाफवल्यावरही ते चिरणार नाहीत किंवा तुटणार देखील नाही. यासाठी सगळी मेहनत ही तुमची पीठ मळण्यासाठी आहे. हे बघा अतिशय मऊ आपलं हे पीठ तयार झालं. अशा पद्धतीने आपण ही मोदकांची उकड बनवून घेतली. आता आपण लगेचच मोदकही बनवूया. मोदक बनवण्यासाठी मी हा साचा घेतला आहे. याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे मोदक हे साच्याला चिकटणार नाही. पिठाचा आपण गोळा करून घेऊ आणि तोही हातावर अगदी 1 मिनिटं चांगला मळून घ्यायचा म्हणजे थोडासा नरम होईल आणि मग हे पीठ आपण साच्यामध्ये भरून घेऊया. हाताने आपल्याला हे पीठ साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि जे काही जास्तीचं पीठ असतं ते काढून टाकायचं. मोदकाचं हे पीठ साच्यामध्ये चांगलं भरून घेतलं, की हाताने चांगलं दाबून घ्यायचं. म्हणजेच कळ्या चांगल्या पडतील आणि पीठही अगदी व्यवस्थित साच्यामध्ये दाबलं जाईल. जर तुम्ही अलगद हाताने हे पीठ साच्यामध्ये भरलं, तर मोदक चांगला कळीदार होणार नाही. यासाठी पीठ साच्यामध्ये भरल्यावर ते चांगलं दाबून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण सारण घालून घेऊया. पीठ भरून झाल्यावर त्यामध्ये आपण सारणही घालून घेऊ आणि सारण घालताना देखील ते दाबूनच त्यामध्ये भरायचं. अलगद हाताने सारण भरलं तर पूर्ण मोदकामध्ये सारण भरलं जाणार नाही. यासाठी सारण देखील दाबून भरून घेतलं आणि जे काही जास्तीचं पीठ उरलं होतं त्याने आपण हे राहिलेलं टोकही पूर्ण बंद करून घ्यायचं. म्हणजे आपला छान असा हा मोदक तयार झाला. हे बघा अतिशय मस्त परफेक्ट असा आपला हा उकडीचा मोदक तयार झाला. असे हे मोदक ज्यांना मोदक बनवायला येत नाही ते देखील सहज बनवू शकतील. असे हे उकडीचे मोदक तयार होतात. अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. हाताने देखील तुम्ही कळ्या पाडून हे मोदक बनवू शकता. उकड जर चांगली झाली तर तुमचे मोदक हे 100% चांगलेच होणार. ते फसणार नाहीत. अतिशय सुबक अशा कळ्या तुम्ही त्याला पाडू शकता. अशा पद्धतीने आपण हे उकडीचे मोदक बनवून घेतले. साच्यामधून जेव्हा हा मोदक बाहेर येतो तेव्हा अतिशय सुंदर असा हा मोदक तयार होतो. त्याला जरासुद्धा चिरा पडत नाहीत किंवा अतिशय सुबक असा हा उकडीचा मोदक तयार होतो. हे बघा अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतले. एवढ्या मिश्रणामध्ये 21 मोदक तयार होतात आणि हे बघा अतिशय सुंदर, सुबक, कळीदार आपले हे मोदक तयार झाले. यापेक्षा उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत असूच शकत नाही. मग आता टेन्शन न घेता सहज उकडीचे मोदक तयार करा. हे मोदक आपण वाफवून घेऊया. मोदक पात्रामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये हे मोदक आपण 15 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घेऊया.
15 मिनिटं आपण हे मोदक वाफवून घेतले, त्यावरचं झाकण काढूया. हे बघा अतिशय सुंदर असे आपले हे उकडीचे मोदक तयार झाले. वाफवल्यावरही ते जरासुद्धा चिरत नाहीत किंवा फाटत देखील नाही. त्यामुळे नवशिकेसुद्धा सहज हे उकडीचे मोदक बनवतील, इतकी सोपी ही उकड काढण्याची पद्धत आहे. या गरमागरम उकडीच्या मोदकांवर थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं. त्यावरच आपण थोडंसं केशरही घालून घेऊ म्हणजे तयार आहे आपला हा गणपती बाप्पासाठीचा नैवेद्य. अतिशय सोप्या पद्धतीने हे उकडीचे मोदक बनवले आहे. मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.